नमस्कार मित्रांनो. ऊसाच्या पिकात तणनाशकाचा खूप मोठा प्रॉब्लेम हा येत असतो. यामध्ये मोठ्या पानाचे तण असो अथवा शिपी किंवा ज्याला काही भागात शिपरूट म्हटले जाते, अशा तण खूप मोठ्या प्रमाणात येते. अशा तणांचा नायनाट करण्यासाठी कुठले तणनाशक वापरावे यासाठी चांगली माहिती आज आपण पाहणार आहोत. यामध्ये तण तर मरेलच, पण ऊसाला कुठलाही झटका किंवा शॉक बसणार नाही यासाठी याच शेतामध्ये आपण पाहताय की शिप्पी या नावाचे गवत हे खूप मोठ्या प्रमाणात होते. हे रोप सध्या 2 महिन्यापूर्वी लागवड केली असून यामध्ये शिप्पी किंवा मोठ्या पानाचे गवत हे खूप मोठ्या प्रमाणात होते. पण आता हे गवत हे पूर्णपणे जळाले असून याला 8 दिवसापूर्वी आपण एक औषध मारले होते. हा ऊस सध्या आपला 60 दिवसाचा झाला असून याला फुटवाही चांगल्या प्रमाणात आलेला आहे आणि या तणाचाही नायनाट झालेला आहे. तर यासाठी आपण एका तणनाशकाची निवड करण्यात आलेली होती. ते आपण त्या तणनाशकाने या प्लॉटमधील सर्व तण हे जळून खाक झालेले आहे आणि या ऊसाला कुठलाही झटका किंवा शॉक बसलेला नाही हे आपण पाहत आहात. तसेच या ऊसाच्या फुटव्याच्या लहान लहान कोंब जे की फुटत आहेत, अशा कोंबांना सुद्धा कुठलाही परिणाम झालेला नाही आणि फुटव्याची संख्या ही चांगली असल्या कारणाने ऊस हा जोमदारपणे वाढत आहे. तर या तणनाशकामध्ये 2,4-D सोडियम साल्ट 44%, मेट्रिब्युझिन 35% आणि पायराझोसल्फॉन 1% VDG स्वरूपात आहे. तर हे 3 घटकाचे कॉम्बिनेशन असल्याने या तणनाशकामुळे जवळजवळ सर्वच तण हे मरते आणि ऊसाला कुठलाही झटका किंवा शॉक बसत नाही. त्यामुळे हे तणनाशक खूप प्रभावी असल्याचे निदर्शनास आलेले आहे. हे औषध एका एकरला लागत असून एका पंपाला 120 ग्रॅम हे लागते. हे थोडे महाग जरी असले तरी हे 3 घटकाचे कॉम्बिनेशन असल्यामुळे यामध्ये दुसरे कुठलेही औषध ॲड करायची गरज नाही. हे एकच औषध सर्व तणांसाठी प्रभावी आहे.